सुप्रभात सज्जन श्रोते हो. मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे सुख की आनंद. म्हणजे आपणाला सुख हवं का आनंद हवा. तर निरूपणाचं शीर्षक आहे सुख की आनंद. संस्कृत सुभाषित आहे, जीर्यन्ते जीर्यता केशाः दंताः जीर्यन्ति जीर्यतः क्षीयते जीर्यते सर्वं कृष्णैवैका न जीर्यते. वृद्धापकाळी केस पिकती दात पडती सर्व गात्रे क्षीण शिथिल होती. मात्र भोगत तृष्णा क्षय न होता ती तर नित्य टवटवीत तरुणाची राहत असे. म्हणजे वृद्धापकाळात केस पिकतात, दात पडतात, सर्व गात क्षीण होतात, शिथिल होतात. मात्र भोगांची तहान म्हणजे भोग भोगण्याची तृष्णा म्हणजे भोग वासना विषय वासना त्यामध्ये क्षय होत नाही. आणि ही भोग तृष्णा तर नित्य निरंतर टवटवीत तरुणच राहते असा याचा अर्थ आहे. येथे वृद्धापकाळात संपूर्ण शरीर व गात्रे क्षीण होतात व शिथिल होतात. शक्तीचा क्षय झाल्याने परिणामता केस पांढरे होणे, गळून जाणे, टक्कल पडणे, दात पडून तोंड दंतविहीन होणे, सर्व शरीरावरची त्वचा सुरकतून जाणे यासारखी सर्व काही संपत आले किंवा जीवन त्याच्या अखेरच्या टप्प्यावर आले, मृत्यूची चाहूल लागली, अखेरची घरघर सुरू झाली अशी लक्षणे दिसू लागतात. इतके असूनही उपभोग तृष्णा मात्र नाही कमी होत. ती तर जशीच्या तशी टवटवीत व नित्य निरंतर तरुणच असते असे सांगितले आहे. याचाच परिणाम म्हणून कधीही कोणताही माणूस असं म्हणत नाही मी म्हातारा झालो. माणूस म्हणतो, माणूस स्वतःला नेहमीच तरुण समजतो. तो शरीराने कितीही वृद्ध झाला किंवा वार्धक्याकडे झुकला, जरेने ग्रस्त झाला तरी मनाने तो नेहमीच म्हणतो अजून यौवनात मी. याचा अर्थ त्याच्यातील ययातीचा भाव म्हणजे भोग वासनेचा भाव कधीच म्हातारा होत नाही. विषयोपभोग भोगण्याची इच्छा कधीच म्हातारी होत नाही. यालाच तृष्णा म्हणतात आणि तृष्णा कधीच शमत नाही हे या सुभाषितात सांगितलेले आहे. वृद्धापकाळामुळे केस पिकतात, दात पडतात, सर्व गात्रे क्षीण शिथिल होतात. मात्र भोग भोगण्याची इच्छा तृष्णा तिच्यामध्ये काहीच बदल होत नाही. ती नेहमीच नित्य निरंतर टवटवीत तशीच्या तशी राहते. म्हणूनच प्रत्येक माणूस स्वतःला समजतो की मी अजून सुद्धा तरुणच आहे. यालाच म्हणतात की आपलं मी पण कायम तरुण असतं. याचा अर्थ भोग वासना ही कायम तशीच टवटवीत असते, तृष्णा कधीच शमत नाही असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे. उलट पक्षी अधिक इंधन वा सर्पणाने अग्नी अधिकाधिक प्रदीप्त व्हावा तद्वत म्हणजे त्याप्रमाणे जितके भोग जास्त तेवढी अतृप्ती जास्त, असमाधान जास्त असे जीवनाचे वाढत्या भोग लालसेचे वर्धिष्णू असंतोष असमाधानाचे कोडे रहस्य असते. आता वर्धिष्णू म्हणजे वाढणाऱ्या. जेवढी भोग लालसा वाढती, जेवढे भोग अधिक घ्यावे तेवढा असंतोष अधिक, असमाधान अधिक. खरे तर भोग भोगल्याने शांती आली पाहिजे, पण तू भोग भोगल्याने शांती मिळत नाही. असमाधानच वाढते, असंतोषच वाढतो. ज्या पद्धतीने आगीला इंधनाचा पुरवठा अधिकाधिक करावा तशी आग भडकत जाते, तशी ही तृष्णा म्हणजे भोगाचा अग्नी आहे. जेवढे भोग भोगावेत तेवढा हा भोगाचा अग्नी अधिक प्रदीप्त होतो. म्हणून या भोगाग्नीलाच कधीही शांत न होणारी तृष्णा असे म्हटलेलं आहे. जितके भोग अधिक तेवढं भोग लालसा वाढती. म्हणून जितकं मिळावं तेवढं असमाधान जास्त. असं जे आपल्या जीवनाचं भोगाचं गणित असतं, या भोगाच्या गणितालाच कधीही न शमणारी तृष्णा, शांत न होणारी भूक असं म्हटलेलं आहे. तर आता पुढे परिणामता इच्छा कधी पूर्ण होत नाहीत. भोग कितीही प्राप्त झाले तरी मानसिक समाधान प्राप्त न झाल्याने जन्ममृत्यूच्या चक्रातून जीवाची सुटका होत नाही.
यामुळेच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असा जीवाचा यांत्रिक कंटाळवाणा न संपणारा प्रवास पाठच्या पानावरून पुढे किंवा मागील जन्मातून पुढील जन्मात असा अखंड चालूच असतो. यालाच जीवाची अखंड जीवन यात्रा म्हणतात. एका बाजूने जीवन सर्वस्वी कधी नष्ट होत नाही. असणे असे ना तसे असतेच असते असा हा अखंड अस्तित्ववाद आहे. मात्र ज्ञानी माणसे याला जीवनाची असमाधान यात्रा किंवा कंटाळवाणी रटाळ यांत्रिक पुनरावृत्ती असेही म्हणतात. म्हणजे असं ना तसं जीवन कायमच असतं. अशा अर्थाने एखादा जीव मोक्षाला जाईल किंवा न जाईल, परंतु वरचे वर जीव पुन्हा पुन्हा या जीवनात येत असतात. अशा अर्थाने एका बाजूला हा जीवनाचा कायम असणेपणाचा म्हणजे अस्तित्ववाद आहे. मात्र या अखंड अस्तित्ववादाला ज्ञानी माणसे जीवनाची व जीवाची असमाधान यात्रा किंवा कंटाळवाणी रटाळ यांत्रिक पुनरावृत्ती असेही म्हणतात. तर आता हा जो अखंड अस्तित्ववाद आहे तो हा अखंड अस्तित्ववाद म्हणून पाहायचा की रटाळ यांत्रिक जीवनाची पुनरावृत्ती म्हणून त्याच्याकडे बघायचे, याचा विचार करता सत्य या दोहोंच्या मध्ये लपलेले आहे. हा अखंड अस्तित्ववाद जीवाच्या उत्क्रांतीला मदत करतो व ज्ञान मार्गावर अग्रेसर असलेल्या जीवाला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर पुन्हा जन्म घेण्याची गरजच उरणार नाही या प्रकारे बिनशर्त मुक्ती प्रदान करण्यास उपयुक्त ठरतो. हा आहे या अस्तित्ववादात लपलेला होकारात्मक किंवा पॉझिटिव्ह मुक्तिवाद. मात्र यासाठी जीवाने प्राप्त जीवनात ओहमचा शोध व बोध अर्थबोध निशिदिनी ध्यान चिंतन मनन निधिध्यासन मार्गे करून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे अस्तित्ववाद सुद्धा बिनशर्त मुक्ती करायला उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यावर जीवाला मदत करतो. हा जरी अस्तित्ववादाचा होकारात्मक भाग असला आणि हा होकारात्मक भाग म्हणजे मुक्तिवादाचं लक्षण असलं तरी सुद्धा महत्वाचं म्हणजे जीवाने या दृष्टीने प्रयत्न करणं, अभ्यास करणं, अशी त्याला प्रेरणा मिळणं ही त्यासाठी अट आहे. जर जीवाला ओहमचा शोध घेण्याची प्रेरणाच नसेल तर जीव वरचेवर या यांत्रिक अस्तित्ववादामध्ये या यांत्रिक रटाळवाण्या जीवनामध्ये वरचेवर येतच राहणार. म्हणून असणे असे ना तसे असतेच असते या अस्तित्ववादामध्ये सत्य या अस्तित्ववादामध्ये लपलेलं आहे. ते सत्य असं आहे की अस्तित्ववादात जर जीवाला पुढच्या कुठल्या ना कुठल्या जन्मात आपल्या असणेपणाचा शोध घेण्याची प्रेरणा निर्माण झाली किंवा उलट्या बाजूने या रटाळवाण्या यांत्रिक जीवनाचा त्याला जर काही फायदा नाही असं दिसून आल्यामुळे यांत्रिक जीवनाचा त्याला जर कंटाळा आला तरी तो आपल्या स्वरूपाचा शोध घेण्याकडे प्रवृत्त होईल आणि मग मात्र या अखंड अस्तित्ववादातच जीवनाचा मुक्तीचा मार्ग एखाद्या जीवाला मिळू शकेल. यातील म्हणजे अस्तित्ववाद आणि अखंड जीवन यातील म्हणजे अस्तित्ववाद म्हणजे अखंड जीवन यातील नकारात्मक भाग म्हणजे जीव जर आंतरिक दृष्ट्या भावनिक व चिंतन पातळीवर अजिबात उत्क्रांत न होता खराखुरा आत्मज्ञानी झाला नाही तर केवळ रटाळवाण्या यांत्रिक जीवनाला म्हणजेच अस्तित्ववादाच्या गाभ्यालाच अर्थशून्यता म्हणजे निरर्थकता प्राप्त होते. असे जीवन म्हणजे केवळ अपरिहार्य असणे ठरते. अशा जीवनात अर्थपूर्ण जीवन संवेदनशील जीवनाचा अभाव असल्याने ते केवळ यादृच्छिक असणे म्हणजे मानव व त्याचे ज्ञान त्याच्या कक्षेबाहेरील अपरिहार्य सक्तीचे असणेच असते. तर समजून घ्या, जीवन असे ना तसे असतेच असते. अशा अर्थी जीवन म्हणजे अखंड अस्तित्ववाद आहे. परंतु या अखंड अस्तित्ववादामध्ये उत्क्रांतीच्या टप्प्यावर जर एखाद्या जीवाला यांत्रिक जीवनाचा कंटाळा आला आणि तो त्या योगे अनायसे जर नेमकं जीवन म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय याचा शोध घेण्यास प्रवृत्त झाला तर मात्र या अखंड अस्तित्ववादामध्ये मोक्षाचा मार्ग सापडण्याचा आशादायी भाग लपलेला असतो. हा झाला अस्तित्ववादाचा होकारात्मक भाग. मात्र प्रत्यक्षात असे दिसते की अपवादात्मकरित्या काही जीव सोडले तर बहुतांशी जीव सतत सुखोपभोगात रममाण झालेले असतात.
विषयोपभोगात रममाण झालेले असतात. जेवढे भोग जास्त, जेवढं विषय सुख जास्त, तेवढी भूक जास्त, तेवढी तृष्णा कधीच शमत नाही. जसं अग्नीत इंधन सरपण घातलं की अग्नी वाढतो, त्याच पद्धतीने बहुतांश जीव या अस्तित्ववादामध्ये जीवनाच्या असणेपणाच्या प्रवाहात केवळ आणि केवळ सुख उपभोगाच्या पाठी असल्यामुळे प्रत्येक सुख उपभोग त्यांची तृष्णा वाढवत असतो. प्रत्येक भोगाबरोबर ते त्या भोगरूपी रोगाला बळी पडत असतात आणि भोग भोगता भोगताच या भोगरूपी रोगाला बळी पडताना त्यांचं असमाधान तसंच राहतं आणि पुन्हा पुन्हा त्यांना वरचेवर या अस्तित्ववादाच्या नियमानुसार जन्माला यावं लागतं. म्हणून एका बाजूला अस्तित्ववाद हा जर उत्क्रांत पद्धतीने मानवाला विचार क्षमता आणि चिंतनशीलता प्राप्त झाली आणि त्या मार्गाने मानव गेला, तर एका बाजूला अस्तित्ववादातच मुक्तिवाद लपलेला आहे. हा या अस्तित्ववादाचा अखंड जीवन असण्याचा आशादायी भाग आहे. मात्र यातील बहुतांश भाग असं सांगतो की अद्यापही माणूस भौतिक दृष्ट्या कितीही प्रगत झाला तरी आंतरिक दृष्ट्या जीवनातून मिळणारा शोध आणि बोध घेण्याच्या दृष्टीने, स्वरूपाचा शोध बोध आत्मज्ञान घेण्याच्या दृष्टीने अजूनही माणूस तितका प्रगत झालेला नाही जितका तो भौतिक पातळीला प्रगत झाला आहे. म्हणून अस्तित्ववादामध्ये आशावाद सुद्धा आहे, परंतु बहुतांशी अस्तित्ववाद म्हणजे रटाळवाणं यांत्रिक जीवन अशा अर्थी अस्तित्ववादामध्ये नकारात्मक भाग सुद्धा तुलनेने जास्त आहे. म्हणून अस्तित्ववादामध्ये आशावाद आहे पण निराशावाद थोडा अधिक आहे, हे मान्य करण्यावाचून पर्याय नाही. कारण आज असे सर्वत्र दिसत आहेच. मानव भौतिक दृष्ट्या अतिभव्य दिव्य म्हणाव्या अशा प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असूनही आंतरिक वा ज्ञान भावनात्मक पातळीला तो पशुवत अधपतीत जीवन जगत आहे. तृष्णा कधी शमित होत नाही, हेच त्याचे मुख्य कारण आहे. तसेच तृष्णेचे स्वरूप नीट समजून घेण्यासाठी मूळ स्वरूपाचे आत्मा परमात्मा ब्रह्म याचे चिंतन करण्याचे जे आवश्यक काम असते ते आवश्यक काम अगदी अपवादात्मक म्हणावे अशाच पद्धतीने आज मानवाकडून झालेले दिसते. मानवी मनाचा कल किंवा ओढा आहे तो केवळ आणि केवळ अधिकाधिक भोग लालसा प्राप्त करून घेण्याकडे. भोग लालसा जितकी अधिक तितकी भौतिक प्रगती आणि अर्थातच युद्धे नाश विनाश अधिक. या उलट स्वरूपाचे ध्यान चिंतन अधिक होत असेल, या उलट स्वरूपाचे ध्यान चिंतन अधिक मोठ्या प्रमाणावर होत असेल, तितकी जीवनाची आश्वासक असणेपणाची म्हणजे पॉझिटिव्ह एक्झिस्टन्सची, सकारात्मक सुखशांती समाधानाची अधिक खात्री देता येते. खरा तर आनंद अधिक असणे महत्वाचे आहे. भौतिक जीवनातून सुख मिळते, परंतु चिंतनशील मनन निधिध्यासनातून आत्मशोधनातून आनंद मिळतो. सुख भौतिक प्रगतीत तर आनंद स्वरूप ज्ञानात असतो. सुख विषयोपभोगात असले तरी ते शाश्वत नसते. आनंद स्वशोधनात असल्याने असा आनंद शोधक विषयभोगात नसतो व त्या कारणाने त्याला अशाश्वत विषयोपभोग व अशाश्वत सुखाची गरजच नसते. मात्र असा स्वरूप शोधक अभ्यासक संपूर्ण जीवन अक्षय आनंदाचा धनी असतो. मात्र असा जो स्वरूप शोधक अभ्यासक असतो तो संपूर्ण जीवनभर अक्षय आनंदाचा धनी असतो. श्रोते हो, सुख आणि आनंद यातील अंतर लक्षात घ्या आणि तुमचे तुम्हीच ठरवा. तुम्हाला भौतिक विषयोपभोग जे भोगल्याने कधीच शांती समाधान मिळत नाही असे सुख हवे की आत्मचिंतन ध्यान धारणा या मार्गे याच जीवनात मुक्तीचा आनंद मिळवून पुन्हा पुन्हा या रटाळवाण्या जीवनात येण्याची गरज पडणार नाही असा आनंद हवा. म्हणून तुम्हाला भौतिक सुखातील अशाश्वत सुख म्हणून तुम्हाला भौतिक प्रगतीतील आणि भोग लालसेतील अशाश्वत सुख हवे की आत्मशोधनातील शाश्वत आनंद हवा आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून
कायमची सुटका व्हावी याचे चिंतन आपण आपल्या स्तरावर करा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला सुख हवे की आनंद हवे. इथे दुसरं एक सांगतो, सुख याला दुःख असा विरोधी शब्द आहे. सु म्हणजे चांगल्याचा दर्शक आहे, सु अक्षर चांगलं दर्शक आहे आणि दु अक्षर यातना दर्शक आहे. सुख म्हणजे शरीराला मनाला बरे वाटणार चांगलं वाटणारी जी भावना ती सुख, आणि शरीर मनाला यातना देणारी ती भावना म्हणजे दुःख. म्हणून सुखाच्या विरोधी दुःख असा शब्द आहे. परंतु सु आणि दु ज्यावर अवलंबून आहे ते आहे ख. ख म्हणजे आकाश. म्हणजे या अनंत ब्रह्माच्या पोकळीमध्येच सुख आणि दुःख असे दोन तऱ्हेचे ढग आलेले आहेत. एक सुखदायी ढग आहे, एक दुःखदायी ढग आहे. परंतु सुख आहे तिथे दुःख आहे, दुःख आहे तिथे सुख आहे. तर आपणाला सु आणि दु टाळून त्या पाठी अक्षय आनंद देणारं मोकळं निवांत प्रशस्त पटांगणासारखं असणारं आनंदमय जीवन हवं असेल तर आपणाला लक्षात आलं पाहिजे की आपलं जीवन हे आकाशासारखं मोकळं ढाकळं आणि खऱ्या अर्थाने अनकंडिशन म्हणजे कुठल्याही चाकोरीने ग्रस्त न झालेलं, कुठल्याही संस्काराने बद्ध न झालेलं, म्हणून संस्कारग्रस्तता नसलेलं चाकोरीबद्ध नसलेलं जीवन म्हणजेच खरेखुरे आकाशातील अतिभव्य मुक्त जीवन. आणि अशा चाकोरीबद्ध संस्कृतीग्रस्त नसलेल्या जीवनातच आत्मशोधनाचा मार्ग माणसाला सापडतो आणि त्याच्यातच त्याला अक्षय आनंद मिळतो. आणि एकदा का अक्षय आनंद प्राप्त जन्मात मिळाला की पुन्हा रटाळवाण्या यांत्रिक युगात वरचे वर जन्म मृत्यूच्या निमित्ताने येण्याचे कारणच उरत नाही. मात्र आनंद मुक्ती याकडे अवधान न देता भोग लालसा विषय तृप्ती याकडे लक्ष दिलं तर विषय तृप्ती तर कधी होतच नाही. कारण जितकं इंधन अधिक, जितकं सरपण अधिक, तितका अग्नी अधिक भडकतो. तसंच जेवढे विषय आपल्याला अधिक मिळतात तेवढं आपलं असमाधान वाढतं. आणि या कारणाने माणूस कधी म्हणत नाही मी म्हातारा झालो. माणूस म्हणतो अजूनही माझ्यामध्ये भोग घेण्याची इच्छा तशीच तीव्र आहे जशी तरुणपणी होते, जशी तरुणपणी होते. म्हणून तरुणपणी जितकी जाज्वल्य भोगाची इच्छा असते तशीच जाज्वल्य भोगाची इच्छा जर म्हातारपणी असेल तर यालाच म्हणतात माणसातील ययाती. म्हणजे भोग विषय तृष्णा याबद्दलची हाव जशीच्या तशी कायम असणे यालाच ययाती जागा असणे म्हणतात. ययाती जागा असणे म्हणजे भोग विषय याबाबत कधीच समाधानी न होणे, सतत अतृप्त सतत तृष्णा असलेलं असमाधानपूर्वक जीवन म्हणजे ययातीचं जीवन. या उलट सुखाकडे पाठ फिरवून म्हणजे तात्पुरत्या सुखाकडे दुर्लक्ष करून ज्या योगे विषय उपभोगाकडेही अनायसे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून विषय उपभोगाकडे जो दुर्लक्ष करतो तो तात्पुरत्या सुखाकडे पाठ फिरवतो आणि स्वाभाविकरित्या उलट्या दिशेने तो स्वचा अभ्यास स्वरूपाभ्यास करायला जातो आणि तेथेच त्याला त्याच्यातील अक्षय आनंदाचा शोध लागतो. सुखदुःख रूपी हे मर्त्य जीवन किंवा पुनरावर्ती कंटाळवाणं जीवन त्याला पुन्हा भोगण्यास यावं लागत नाही. याच जीवनात आकाशातील मुक्तीचा आनंद तो स्वतःच्या जीवनात स्वतःच्या अंतरंगात घेतो आणि या जीवनात अक्षय सुखाचा ज्याने आनंद घेतला त्याला पुन्हा या सुखदुःख रूपी जीवन यात्रेत येण्याचं कामच पडत नाही. म्हणून सज्जन श्रोते हो, या निशिदिनीमध्ये सुख की आनंद हे जे आज निरूपण सांगितले आहे त्यापैकी आपल्याला नेमके काय हवे हे तुम्हीच तुमच्या शहाणपणावर अवलंबून किंवा तुम्हीच तुमच्या ज्ञानावर विश्वास ठेवून पारखून घ्या. तुम्ही सुखाच्या पाठी लागाल का आनंदासाठी तुमचं जीवन आहे याचा तुमचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यातच तुमचं हित सामावलेलं आहे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.